आज जळगाव येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणापुरे साहेबांना भेटून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षातर्फे निवेदन दिलं की मसावत पोलीस चौकी अंतर्गत जे शेतांमध्ये वीज केबल, वीज वाहिनी केबल, मोटर, झटका मशीन, त्याचबरोबर शेतातील झाडे जसे सागवानी झाडे, निंबाचे झाडे जे चोरीला जात आहेत, अगोदरच शेतकऱ्यावर कमी भाव असल्याने संकट आलेलं आहे. शेतकरी आत्महत्या करत आहे. अशा परिस्थितीमध्ये हा अतिरिक्त जुलूम चोरी चपाटीचा शेतकऱ्यांवर होत आहे आणि ह्या चोरीच्या वस्तू जळगाव शहरात सर्रासपणे सेकंड हँड विकल्या जात आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांच्या ड्रीप चोरीला जात आहे. त्या ड्रीप गाळून नवीन ड्रीप तयार या ठिकाणी जळगाव MIDC मध्ये होत आहे. हे सगळे प्रकार आम्ही साहेबांना लक्षात आणून दिले व साहेबांना विनंती केली की त्यांनी पोलीस गस्त वाढवावे आणि जे लोक चोरीचा माल विकत घेत आहे त्यांच्यावरही कारवाई करावी. त्याचप्रमाणे जे अवैध झाडं तोडून वाहतूक होते त्या झाड तोडून वाहतुकीचाही या ठिकाणी बंदोबस्त केला पाहिजे. त्यांना पकडण्यात आलं पाहिजे आणि या टोळ्याच्या टोळ्या जे सक्रिय झालेल्या आहे यांचा पूर्ण शोध तुम्ही घ्या अशी विनंती आम्ही साहेबांना या ठिकाणी केलेली आहे. माझ्यासोबत आज अशोक लाडवंजारी, माजी महानगर अध्यक्ष, माजी नगरसेवक सुनील भैया माळी, राजू मोरे, आमचे उपाध्यक्ष किरण राजपूत, त्याचबरोबर सतीश चव्हाण हे सहकारी उपस्थित होते आणि आम्हाला साहेबांनी आश्वासन दिलंय की साहेब शेतकऱ्यांचा हा जो विषय आहे याला न्याय देतील. धन्यवाद.